दादागिरी नाही हो, हुकुमशाही चालू आहे, बेबंदीशाही चालू आहे. नुसतं दादागिरी नाही, हुकुमशाही चालू आहे. भाजपची आमदाराची व त्यांच्या सहकार्याची. राज्यात तुमचे मित्रपक्ष आहे, सत्तेत आहात तुम्ही एकत्रित, त्यामुळे तेच पोटदुखी होऊ लागलं ना. मित्रपक्ष वाढू लागलं ना महाराष्ट्रामध्ये, अकोल्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये. अस्वस्थ आहेत ते लोक. अरे कशाला अस्वस्थ असता? उद्या युती होईल न होईल ठीक आहे, पण 3.5 वर्ष तर अजून आहे ना युती. 3.5 वर्ष तर नीट वागा. 3.5 वर्षानंतर जे घडणार ते घडणार, त्यावेळी अस्वस्थ हो. आता कशाला अस्वस्थ होता? ही हुकुमशाही मोडीत कसं काढणार, तुम्ही काय नियोजन केलं? हे बघा, हुकुमशाही मोडीत इंग्रजांची हुकुमशाही होती. महात्मा गांधींनी कसं मोडीत काढले? इंग्रज म्हणत होते की महात्मा गांधी का इनका दे के चुवा भी नाही भागेगा, इंग्रज का म्हणत होते, पण गेले की नाही? हिटलर जगातलं सगळ्यात मोठं हुकुमशाही होतं. त्याला स्वतःला विष खावं लागलं की नाही? हे कुठले आहे ते? सचिन दादा तर म्हणतात मेत्रे साहेब माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. मित्र बोलत नाही, कृती करतायत त्यांनी, हे तर फरक आहे ना. बोलत नाही बरोबर आहे, बोलत नाही त्यांनी. लय गोड बोलते, लय चांगलं बोलते, मिठी छुरी आहे ते, असं आहे. विधान परिषदेतला एकत्र दिसला तुम्ही. हो, पंचप्पा कल्याणसाठी आमच्याकडे होते, सचिन पण आमच्याकडेच होते. आता नंतर त्यांनी उभारल्यावर विरोध केले ना. 5 वेळा माझेच प्रचार केले त्यांनी, दोघं वडील केले, त्यांनी केले. ते आहे ना, आम्ही कबूल करतोच की त्यांनी आमच्याकडे होते, आमचा प्रचार केले, आम्हाला सहकार्य केले म्हणून. आम्ही कुठं नाही म्हणतो. तुमच्या तालुक्यावरून तुमचाच विरोध एवढा का? तसं नाही. कसं असतं माहिती आहे का, आता वरच्या लेवलला कसं वाटतं, राहुल गांधीच वाटतं. राहुल गांधीला का त्रास करतात? एकमेव माणूस आहे उद्या काहीतरी सत्ता पलटी करणार. तसं एकमेव राहू द्या, हात लावू नका. राहुल गांधी आहे ते सांगतो आम्ही. ते का आम्ही का काँग्रेस आता शिवसेनेमध्ये आहे ना, तसं अस्वस्थ आहेत ते. म्हणजे साहेब, राहुल गांधीचं तुम्ही कुठेतरी गुणगान गाताय असं म्हणावं लागेल. राहुल गांधींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं म्हणजे अजूनही राहुल गांधीचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं जोपर्यंत आम्ही शिवसेनेत आलो नव्हतो तेव्हा. आता शिवसेनेत आल्यानंतर एकनाथ शिंदेचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे. उगीच तुम्ही काहीतरी बोलू नका तुमच्या डोक्यातलं. स्पष्ट आहे मी. नाही, आपलं मूळ आपलं तुमचं एवढं द्वेष का? तुम्ही राहुल गांधी उदाहरण दिलं ठीक आहे, परंतु तुमच्यात तयार झालेले नेते तर तुमचा का द्वेष करतात? काय एवढं म्हणजे मनात राग आहे किंवा? आता त्यांनी द्वेष काय करतात ते करते, ते त्याच्या मनात काय द्वेष आहे ते कमी की त्याचं मन काय पडू शकत नाही. तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल एवढं द्वेष का म्हणून. बरोबर आहे की नाही? त्यांना विचारलं पाहिजे एवढं द्वेष काय करतो बा. मित्र तर तुमचं द्वेष करत नाही. उलट त्यांनी जेव्हा तुम्ही निवडून आला सुरुवातीला त्यांनी मैत्रिणी स्टेटमेंट दिलं होतं. मला बरं वाटलं, माझ्या घरातलाच माणूस आमदार झाल्यासारखं वाटतं म्हणून मी स्टेटमेंट दिलं होतं. मी 19 मध्ये निवडून आल्यानंतर. पण त्यांनी का घाबरते कोणाच टोकात मला एवढं का अस्वस्थ होतं म्हणजे मला पण ते कळेना झाले. तर तुम्ही पत्रकार लोक जरा विचारून सांगितलं तर बरं होईल मला.